तुमचे उज्ज्वला पी मांजरेकर चॅनेलवर मनपूर्वक स्वागत। आज आपण आपल्या गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक तेही कळ्या पाडून कसे करायचे ते या व्हिडिओत पाहणार आहोत। तुम्हाला आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। कमेंट देखील नक्की करा। चला तर सुरू करूया। गॅस स्विच ऑन करा, त्यावर फ्राय पॅन चढवा व त्यामध्ये 1 चमचा तूप घाला। तूप वितळले की तुमच्या आवडीच्या प्रमाणात मनुका घाला। मनुका चांगल्या फुलेपर्यंत परतून घ्या आणि फुलल्या की एका वाटीमध्ये काढून घ्या। पहा बरं मनुका कशा छान फुलल्या आहेत। आता 1 टीस्पून म्हणजेच 1 चमचा खसखस घाला व छानपैकी परतल्यानंतर तो देखील त्याच बाउलमध्ये काढून घ्या। आता त्याच पॅनमध्ये 1.5 वाटी पावडर गूळ मी घेतला आहे। तुम्ही तुमच्याकडे जो गूळ असेल तो घ्या व तो घाला आणि ढवळत राहा। गूळ पूर्णपणे वितळवून घ्या, त्यात थोडाही खडा राहता कामा नये। हे पहा, अशा प्रकारे गूळ वितळला की गॅस बंद करा। लगेचच या वितळलेल्या गुळात 2 वाट्या खवलेले खोबरे आणि आपण फुलवलेला मनुका व शॅलो फ्राय केलेला खसखस देखील घाला। हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या, म्हणजे हे सर्व मिश्रण एकजीव झाले पाहिजे। हे सर्व छानपैकी एकजीव झाल्यानंतर आता या स्टेजला आणखीन 1 वाटी खवलेले खोबरे घाला। आता सर्व जिन्नस व्यवस्थित ढवळा, म्हणजे सर्व घटक पदार्थ एकजीव झाले पाहिजेत। व्यवस्थित ढवळल्यानंतर आपले सारण चिकट न होता जर मोकळे झाले म्हणजे आपले मोदकाचे सारण व्यवस्थित तयार झाले आहे। आता 1 वाटी तांदळाचे पीठ घ्या। याच वाटीतील तांदळाच्या पिठामध्ये 2 टीस्पून साबुदाण्याचे पीठ घाला। गॅस स्विच ऑन करा व त्यावरती एक खोलगट भांडे ठेवा। जी वाटी भरून पीठ घेतले तीच वाटी भरून पाणी घेऊन या खोलगट भांड्यात घाला। तसेच 1 चमचा तूप आणि 1 चमचा मीठ घालून चांगले ढवळा। पाण्यामध्ये बुडबुडे आले की त्यामध्ये आपले पीठ घाला व एका लाकडाच्या दांड्याने व्यवस्थित हलवत राहा, म्हणजे पाणी ह्या पिठामध्ये मुरले पाहिजे। सर्व पाणी मुरल्यानंतर गॅस बंद करा व हे पीठ झाकून ठेवा, म्हणजे वाफ त्यात जिरेल। 5 ते 10 मिनिटांनी झाकण उघडून लाकडी दांड्याने परत पीठ एकदा ढवळून घ्या आणि त्यानंतर हे सर्व खोलगट भांड्यातले पीठ एका परातीत काढून घ्या। पीठ गरम आहे तोपर्यंतच पिठातल्या गुठळ्या वाटीने दाबून दाबून काढून टाका व नंतर हाताने पीठ मळायला सुरुवात करा। हाताने पीठ मळताना थोडे थोडे पाणी शिंपडून पिठाचा गोळा करा। थोड्या थोड्या पिठाचे छोटे छोटे गोळे आधी करा आणि त्यानंतर हे सर्व गोळे एकत्र करून परत पीठ मळा। मी पीठ गरम असतानाच मळायला घेते व आपल्या साध्या पाण्याचा हबकारा त्याच्यावर मारते, त्यामुळे हाताला गरम चटका बसत नाही। अशा रीतीने आपण आपल्या नेहमीच्या पाण्याचा वापर करून पीठ छानपैकी बांधून घ्यायचे आणि असा गोळा तयार झाला की व्यवस्थित तो मळून घ्यायचा। मळतेवेळी साध्या पाण्याचाच वापर करायचा। पहा, तुम्ही पाहतच असाल छानपैकी गोळा पिठाचा तयार होतो। पहा बरं, पिठाचा गोळा छान लवचिक देखील झालेला आहे। आता हा पिठाचा गोळा झाकून ठेवायचा 5 ते 10 मिनटं। तोपर्यंत गॅस स्विच ऑन करा आणि त्यावरती इडली पात्र चढवून त्यात पाणी घालून पाण्यामध्ये थोडी हळदीची पानं घाला। पिठाचा एक गोळा घेऊन तो 2 तळहातामध्ये व्यवस्थित गोल गोल फिरवून मळून घ्या। त्यानंतर थोडीशी तांदळाची पिठी घेऊन त्याची पारी करायला सुरुवात करा। हे पहा, जसे मी करते तशी पारी करायची आहे। पारी करतेवेळी जर पीठ हाताला चिकटले तर लगेच बोटांना आणि पारीला थोडेसे तांदळाचे पीठ लावा आणि परत पारी करायला सुरुवात करा। पारी छानपैकी पातळ व्हायला पाहिजे। पारीच्या 2 विरुद्ध दिशेला अशा रीतीने पारी दुमडून घेऊन परत ती प्रेस करून घेतली की मग आपली पारी खोलगट होते। अशा रीतीने 2 विरुद्ध दिशांना दुमडून पारी आपली छानपैकी वाटीसारखी होते। मोदकाची पारी ही व्यवस्थित छान पातळ होणे अतिशय महत्त्वाचे असते। पहा बरं, अशा रीतीने वाटीसारखी खोलगट पारी तयार करून घ्यायची आणि मग त्यात मोदकाचे आपण तयार केलेले सारण भरायचे।
आता मधलं बोट आणि अंगठा याच्यामध्ये दाबून पारीच्या कडेकडेने प्लेट्स म्हणजेच कळ्या करायला सुरुवात करायची. पारी जर बोटाला चिकटली तर लगेच बोटांना तांदळाचे कोरडे पीठ लावून घ्यायचे, म्हणजे पारी बोटाला चिकटणार नाही. अशा रीतीने प्लेट्स काढून झाल्या की त्या जवळ करायच्या, म्हणजेच एका डिरेक्शनने अंगठा आणि पहिल्या बोटाच्या मध्ये घेऊन अशा गोल गोल फिरवत त्या जवळ करायच्या आणि मग वरून मोदक बंद करायचा. छोटीशी मोदकाची शेंडी ठेवण्यासाठी विसरायचं नाही. मोदकाच्या तळाला पाणी लावून तो एका प्लेटमध्ये ठेवायचा. अशा प्रकारे बाकीचे सर्व मोदक करायचे. पहा, आणखीन एक मोदक मी तुम्हाला करून दाखवते. तीच मेथड किंवा प्रोसिजर किंवा पद्धत वापरायची आणि पाऱ्या करून प्लेट्स काढून आपण हा मोदक वरून बंद करायचा. बंद करतेवेळी मोदकाला छोटीशी शेंडी ठेवायला मात्र विसरायचे नाही. हळदीच्या एका पानाचे 2 मध्यभागी तुकडे करून ती पाने विरुद्ध दिशेला टोकं येतील अशा रीतीने इडली पात्राच्या भोकं असलेल्या प्लेटमध्ये ठेवा आणि त्यावरती पाण्यामध्ये बुडवून हे सर्व मोदक एक एक करून ठेवून द्या. पहिला मोदक आणि शेवटचा मोदक करण्यामध्ये बराच काळ असतो, त्यामुळे मोदकाचे आवरण थोडे सुकून जाते. म्हणून मोदक पाण्यात बुडवून ते प्लेटवरती ठेवून द्यायचे. त्यानंतर ही प्लेट आपण मोदक पात्रात ठेवायची वाफवण्यासाठी व मोदक पात्राचे झाकण व्यवस्थित बंद करायचे. साधारण 5 ते 10 मिनटात मोदक वाफवून तयार होतात. भरपूर वाफ मोदक पात्रातून बाहेर आली की आपण झाकण उघडायचे आणि पाहायचे आपले मोदक रेडी आहेत. ही वाफवलेल्या मोदकांची प्लेट बाहेर काढून घ्या. आता मी तुम्हाला एक मोदक प्लेटमध्ये घेऊन दाखवते. पहा बरं, कळ्या किती छान पडल्या आहेत. मोदक खातेवेळी अशा प्रकारे तो आधी दाबून फोडून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये तूप घालायचे आणि तो अख्खाच्या अख्खा तोंडात घालून खायचा. हा गणपती बाप्पा स्पेशल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर कमेंट, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशा छान व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.